अर्बल नक्षल ठरवून एकदा अटक करून दाखवाच, जनसुरक्षा कायद्यावरून राज ठाकरेंचं सरकारला थेट आव्हान. कायदा न वाचताच बोलतात मुख्यमंत्र्यांचा टोला. मुख्यमंत्री हे राज्यातील मुलांना हिंदी कशी येईल याचा विचार करतायत. राज ठाकरेंचा हल्ला बोल तर आणखी एक भाषा शिकायला वावगं काय, मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंना सवाल. एका माणसाला त्याच्या आवडीचं खातं मिळालं. रम्मी खेळणाऱ्या माणिकराव कोकाटेंना क्रीडा खातं दिल्यानं उद्धव ठाकरेंचा टोला. पृथ्वीराज चव्हाणांच्या हिंदू दहशतवाद विधानावरनं शिवसेना आक्रमक. राज्यभरात आंदोलन तर दहशतवाद्याला जात धर्म नसल्याचं म्हणत पृथ्वीराज चव्हाणांचं स्पष्टीकरण. पुण्यात अनधिकृत दर्ग्यांविरोधात हिंदू समाजाचा मोर्चा. अनधिकृत दर्गा हटवण्याची मागणी. मात्र कालच्या यवतमधील राड्यानं पडळकरांची मात्र दांडी तर दर्ग्याच्या समर्थनार्थ दलित संघटनांचं आंदोलन. यवतमध्ये आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तरुणाला 5 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी तर तोडफोड करणाऱ्या 15 आरोपींना बुधवारपर्यंत पोलीस कोठडी. निधीवरून मंत्री पंकजा मुंडेंची खंत. पर्यावरण खात्याला निधीची व्यवस्था केली पाहिजे, पंकजा मुंडेंची मागणी. परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी अखेर गुन्हा दाखल. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल. तब्बल 177 दिवसांनी मुंबईतील चारकोपच्या राजाचं विसर्जन. न्यायालयाकडून मंडळाला बाप्पांच्या समुद्रातील विसर्जनासाठी परवानगी मिळाल्यानं गणेश भक्तांमध्ये उत्साह. जगज्जेत्या दिव्या देशमुखचा महाराष्ट्र सरकारकडून सत्कार. मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान. सरन्यायाधीशांकडूनही दिव्याचं कौतुक. आणि इंग्लंड विरुद्धच्या ओव्हल कसोटी टीम इंडिया मोठ्या आघाडीच्या दिशेनं. यशस्वी जयस्वालचं खणखणीत शतक. नमस्कार, मी विशाल परदेशी. आपला महाराष्ट्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूया चर्चेतल्या बातमीने. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुन्हा एकदा हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून आक्रमक पवित्रा घेतला आणि याच मुद्द्यावरून राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार घणाघात केलाय. रायगडमध्ये पार पडलेल्या शेकापच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरेंनी भूमिपुत्राच्या मुद्द्यांना हात घातलाय. हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे आक्रमक. महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात लहान मुलांना हिंदी कशी आणता येईल आणि शिकवता येईल याचा विचार करतोय. राज ठाकरेंच्या सरकारवर सवालांच्या फैरी. प्रत्येक माणसाला आपल्या राज्याबद्दल प्रेम असतं. आम्ही बोलले की संकुचित कसे होतो. मुख्यमंत्र्यांचं राज ठाकरेंना जोरदार उत्तर. महाराष्ट्रातल्या मराठी मुलांना मराठी सोबत अजून एक भारतीय भाषा जर शिकायला मिळाली तर त्यात काय वावगं आहे. रायगडमध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिन सोहळ्यात जयंत पाटील आणि संजय राऊतांसह मनसे अध्यक्ष राज ठाकरेही उपस्थित होते. याचवेळी बोलताना राज ठाकरेंनी राज्य सरकारच्या त्रिभाषा सूत्र धोरणावर जोरदार निशाणा साधलाय. राज ठाकरेंनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांनी सुद्धा उत्तर दिलंय. महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात लहान मुलांना हिंदी कशी आणता येईल आणि शिकवता येईल याचा विचार करतोय. पण महाराष्ट्रामध्ये जे काम धंद्यासाठी येत आहेत त्यांना मराठी कशी येईल याचा विचार नाही मुख्यमंत्र्यांच्या मनात. महाराष्ट्रामधला मराठी माणूस, महाराष्ट्रामधला भूमिपुत्र याचा विचारच नाही. आणि याचं सगळ्यात मोठं विदारक जर स्वरूप कुठचं असेल, भीषण स्वरूप जर कुठचं असेल तो रायगड जिल्हा आहे. माझं अतिशय पक्कं मत आहे, महाराष्ट्रामध्ये मराठी शिकली पाहिजे, ती कंपल्सरी असली पाहिजे, ती अनिवार्य असली पाहिजे, ती आपण अनिवार्य केलीच आहे. पण महाराष्ट्रातल्या मराठी मुलांना मराठी सोबत अजून एक भारतीय भाषा जर शिकायला मिळाली तर त्यात काय वावगं आहे.
आपण भारतीय भाषांना विरोध करायचा आणि इंग्रजी करता पायघड्या घालायच्या, ही जी मानसिकता आहे, या मानसिकतेला माझा विरोध आहे. इतर राज्यातील नेते आपल्या भाषेबाबत आग्रही असतानाच आम्ही आपल्या राज्याबाबत बोलल्याबद्दल तुम्ही संकुचित कसे ठरवता, असे सवाल सुद्धा यावेळेला राज ठाकरेंनी केले. अमित शहा एका त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये बोलले होते, त्यांना प्रश्न विचारला भाषावादावरती, तर ते बोलले पहिल्यांदा तुम्हाला सांगतो म्हणे मी काही स्वतः हिंदी भाषिक नाही, मी गुजराती आहे. देशाचा गृहमंत्री स्वतः ठणकावून सांगतो की नाही मी हिंदी भाषिक नाही, मी गुजराती आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी झाल्यानंतर महाराष्ट्रामधले अनेक प्रकल्प गुजरातमध्ये गेले. डायमंड मार्केट गुजरातमध्ये गेलं. प्रत्येक माणसाला आपल्या राज्याबद्दल प्रेम असतं. आम्ही बोललो की संकुचित कसे होतो. रायगडमध्ये कोण जमीन घेतंय हे माहीत नसतानाच गुजरातमध्ये इतर राज्यातील नागरिकांना शेतजमीन विकत घेता येत नाही, याकडे राज ठाकरेंनी लक्ष वेधलंय. उद्या जर समजा तुम्ही महाराष्ट्रामधनं जर समजा गुजरातला गेलात, तुम्हाला शेतजमीन विकत घेता येणार नाही. हे भारतामध्ये चालू आहे. हे आपल्या देशातच चालू आहे. ज्या राज्याचे पंतप्रधान आणि गृहमंत्री हे दोन्ही ज्या गुजरात राज्याचे आहेत, त्यांच्या राज्यामधली शेतजमीन या देशातला कोणीही नागरिक जाऊन विकत घेऊ शकत नाही. भाषा आणि जमीन गेली तर जगाच्या पाठीवर स्थान नाही, असं सांगत भूमिपुत्रांना सावध राहण्याचं आवाहन केलंय. रायगडमध्ये येणाऱ्या उद्योगधंद्यांमध्ये स्थानिक मराठी तरुणांना प्राधान्य दिलं जावं, अशी मागणी सुद्धा राज ठाकरेंनी केली आहे. तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, याच्या पुढे उद्योगधंद्यासाठी जर जमिनीसाठी जर तुमच्याकडे लोक आले, तुमच्या जमिनी नुसत्या विकायच्या नाहीत. त्यांना म्हणा आम्ही जेवढे शेतकरी आहोत तुमच्या कंपनीमध्ये आम्ही पार्टनर म्हणून येणार. आमची मुलं तर लागतील तुमच्याकडे कामाला, पण अशा फोकटच्या फाकट आम्ही नुसत्याच जमिनी देणार नाही तुम्हाला. आज या गोष्टी जर नाही वाचवल्या आपण, आपल्या हातात काहीही राहणार नाही. नुकत्याच सरलेल्या पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारने जनसुरक्षा कायद्याला मंजुरी दिली आहे. या जनसुराज्य कायद्यावरूनही राज्य सरकारला थेट आव्हान दिलंय. आता तुम्हाला म्हणे तुम्ही ह्या सगळ्या जमिनी आणि ह्याच्यावरती म्हणे कायदा आणला राज्य सरकारने. तुम्ही कोण आहात? तर अर्बन नक्षल आहात. शहरामध्ये राहणारे नक्षल. तुम्ही जर विरोध केला, कुठच्या प्रकल्पाला विरोध केला, तर सरकार तुम्हाला अटक करू शकतं. एकदा करूच देत. या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाच्या थडग्यावरती उद्योग नाही उभे राहणार. उद्योग आणायचे असतील तर मराठी माणसाचा मान सन्मान राखूनच तुम्हाला उद्योग आणावे लागतील, त्याशिवाय तुम्हाला आणता येणार नाहीत. त्यांच्याकरता बनलेलाच नाही कायदा, तर त्यांना का तुम्ही अर्बन नक्षल सारखे वागाल तर तुमची अटक होईल. तुम्ही अर्बन नक्षल सारखे वागत नाही, त्यामुळे तुमची अटक करायचं कारण नाही. मला असं वाटतं की अशा प्रकारे कायदे जे बनतात, जे लोक कायद्याच्या विरोधात वागतील त्यांच्याकरता तो कायदा आहे. आंदोलनकांच्या विरुद्ध हा कायदा नाही. सरकारच्या विरुद्ध बोलायच्या याच्यामध्ये पूर्ण मुभा आहे, त्याच्या विरुद्ध हा कायदा नाही. त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारचे जे काही कमेंट्स आहेत, हा कायदा न वाचता केलेले कमेंट आहेत. स्थानिक भूमिपुत्रांच्या मुद्द्यावरून मनसेने स्थापनेपासून आक्रमक भूमिका घेतली आहे. शेकापच्या मंचावर उपस्थित राहत राज ठाकरेंनी स्थानिक भूमिपुत्रांचा मुद्दा जोरकसपणे मांडल्याचं दिसून आलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, रायगड.